इकडे साताऱ्यातल्या माण तालुक्यात दुष्काळ हा 5वीलाच पुजलेला आहे। दरवेळेस माण तालुक्यातील लोकांची पाण्यासाठीची वणवण काही चुकलेली नाहीये। इतकी वर्ष झाली तरी माण तालुक्यातील परिस्थिती जैसे थेच आहे। माणमधील पांगरी गावात एका 80 वर्षाच्या वृद्धाची पाण्यासाठीची रोजची लढाई मन हलवून टाकणारी आहे। 80 वर्ष भिकू जाधव यांच्या घरात पाण्याचा थेंब नाहीये आणि म्हणून या वयातही त्यांना हातपंपावर जाऊन पाणी भरावं लागतंय। माण तालुक्यासह परिसरातील अनेक गावांमध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे। जलस्रोतही आटलेत, विहिरी कोरड्या पडल्यात आणि ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। गावात 2 ते 3 दिवसांनी टँकर येतो, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी धड हातपंपातून थेंब थेंब पाणी बाहेर येत आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव बोडके। माझ्या मागे दिसणार हे दृश्य हे फक्त एकट्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असलेल्या पांगारी गावातील नाहीये, तर हे ग्रामीण भागातील भीषण पाणी टंचाईचं जिवंत वास्तव आहे। रखरखत्या उन्हात कोरड्या जमिनीत आणि हातपंपाजवळ उभे असलेले 80 वर्षाचे भिकू जाधव हे आजोबा आहेत। या वयातही त्यांना प्रत्येक घागर पिण्याच्या पाण्यासाठी घेण्यासाठी झुंज करावी लागत आहे। थरथरणाऱ्या हातांनी पंप मारायचा आणि थेंब थेंब पाणी भरायचं आणि त्यानंतर ते पाणी सायकलवरनं घेऊन घरी घेऊन जायचं। ही केवळ पाण्याची नाही तर जगण्याची लढाई आहे। विकासाच्या मोठ्या घोषणा झाल्या असल्या तरी पांगारी गावातील आजही या आजोबांची तहान भागवण्या एवढं पाणी हे त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोचलं नसल्याचं हे वास्तव दाखवणारं हे चित्र आहे। एकंदरीत जर पाहिलं तर मी सध्या जे तुम्हाला दृश्य दाखवतोय हे 80 वर्षाचे बाबा आहेत आणि त्यांचं हे दृश्य आहे। हे पाणी भरण्यासाठी स्वतः येत असतात आणि या ठिकाणी हातपंपाच्या माध्यमातून हे पाणी भरलं जातं आणि त्यानंतरच त्यांना एक घसा कोरडा जो झालेला आहे तो ओला करण्यासाठी ह्या हातपंपाचं गरज घ्यावी लागते आणि ह्या वयात देखील पाण्यासाठीची घरघर त्यांची हे आपण पाहू शकतोय। कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। दरम्यान आम्ही 80 वर्षीय या आजोबांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे, आपण पाहूयात। आपल्यासोबत भिकू जाधव आहेत, 80 वर्षाचे आजोबा। बाबा, काय सांगाल? पाण्यासाठीची धडपड चालू आहे तुमची, रोज येत असता तुम्ही इकडं आणि हातपंपानं पंप करून पाणी घेऊन जाता, काय सांगाल? भिकू जाधव 80 वय, माझा पाणी उपसायचं होत नाही, दमून जातोय, मग काय करायचं? तुम्ही 10 वर्ष होऊन गेली, आदिवासी रागात होतो नेत होतो, टकोऱ्यावर पाणी जात नाही। बर, मग कसं नेता पाणी? सायकलीनं हळूहळू। सायकलीनं? हा आणि कुठं भरा येता हा, पाणी? कशानं भरता, कुठनं भरता पाणी? पंपाच। होतं का आता तुमच्या वयानुसार भरता येतं का? आता काय येईल तसं येईल आणि जाईल तसं जाईल। किती कळशा रोज पाणी भरता? हा, किती रोज पाणी भरता? एखाद्या वेळेला 7-8 कळशे पाणी भर। नळाची सोय नाही वय? हा, नळाची सोय, नळाची नळ पाण्याचा नळाची सोय नाही वय? हे ना वय, हा, हा या नळा वर जे आखाव कमी झाला असेल नाही तर भरून चालतो, होय। भरून चालतो। प्रशासनानं लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढावा अशी विनंती ही ग्रामस्थांकडनं होताना पाहायला मिळते। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, माण, सातारा।